जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी देहू येथे आंतरराष्ट्रीय योग दिन खूप उत्साहात साजरा करण्यात आला। या योग दिनानिमित्त सर्व शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी योगा आणि प्राणायाम प्रात्यक्षिक करून याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं। यामध्ये 21 जून हा दिवसच का निवडण्यात आला तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांत म्हणतात। योगशास्त्र सूर्याशी जोडलेले आहे आणि सूर्य हा ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे। या दिवसाची निवड जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि योगाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी करण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिन याचे महत्त्व काय आहे तर योगाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक फायदे आहेत। योगासने, प्राणायाम, ध्यान यांचा सराव केल्याने तणाव कमी होतो, लवचिकता वाढते आणि शक्ती मजबूत होते। यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते। आंतरराष्ट्रीय योग दिन हा लोकांना योगाबद्दल जागरूक करण्याची आणि त्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याची एक संधी आहे। 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय होती तर योगासाठी एकत्र येऊया आणि निरोगी जगाकडे वाटचाल करूया। या योगाचे काही फायदे आपणास पाहायचे आहेत। शारीरिक लवचिकता, शक्ती वाढवणे, तणाव, चिंता कमी करणे, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, चांगली झोप लागणे, आत्मविश्वास वाढवणे, मनःशांती प्राप्त करणे, असे अनेक फायदे आपल्याला योगामुळे होत असतात। योग हा सर्वांसाठी आहे। लिंग, वय, जात, आरोग्याची स्थिती काहीही विचारात न घेता प्रत्येकजण योगाचा सराव करू शकतो। आजच योगासनांचा सराव सुरू करा आणि निरोगी आयुष्य, आनंदी जीवन जगण्यासाठी आनंद घ्या। करो योग, रहो निरोग। जय हिंद, जय भारत।